मित्रांनो नमस्कार. काल केरळचे माजी मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्या घरावर एन्फोर्समेंट डायरेक्टरेट अर्थात ईडीने छापे मारले. एका विरोधी पक्ष नेत्याच्या घरावर 10 वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या केरळच्या मुख्यमंत्र्याच्या घरावर हा ईडीचा छापा होता. गेल्याच महिन्यात पिनरई विजयन हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. त्यावेळी ज्या बातम्या आल्या, 10 वर्ष मुख्यमंत्री असलेला राजकारणी जेव्हा मुख्यमंत्रीपद सोडतो तेव्हा त्याला राहायला स्वतःचं घर देखील नव्हतं आणि अशा मंत्रिपद सोडलं. त्यांची कारकीर्द अतिशय कौतुकास्पद, गौरवशाली अशी राहिली. केरळमध्ये खरं तर आलटून पालटून सत्ता असते. केरळ हे देशातील सर्वात शिक्षित असं राज्य आहे. तेथील जनता 100% साक्षर आहे, किंबहुना 100% साक्षरता प्राप्त केलेलं देशातील पहिलं राज्य. दीर्घकाळ एका पक्षाला किंवा आघाडीला सत्ता दिली तर सत्तेचे दुर्गुण त्याच्यामध्ये जाऊ शकतात आणि म्हणून केरळमधील जागरूक जनता ही आळीपाळीने UDF आणि LDF यांना सत्तेवर बसवते. मात्र मागच्या वेळेस हे रेकॉर्ड ब्रेक झालं. पिनरई विजयन यांच्या नेतृत्वाखाली डाव्या आघाडीचं सरकार सलग 2 टर्म राहिलं. या काळामध्ये त्याने अनेक काम केले. देशामध्ये गरिबीचा प्रश्न अतिशय गाजत असताना, संपत्तीचं केंद्रीकरण होऊन श्रीमंत अतिश्रीमंत आणि गरीब अतिगरीब होत असताना केरळनं गरिबी निर्मूलनाच्या दृष्टीनं अतिशय नेत्रदीपक असं काम करून अत्याधिक गरिबीमुक्त राज्य अशी घोषणा पिनरई विजयन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. ED, CBI, इन्कम टॅक्स या ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत ते सत्ताधाऱ्याच्यासाठी काम करत असल्याचं चित्र 2014च्या नंतर या देशात निर्माण झालेलं आहे. काल पिनरई विजयन यांच्या घरावर जेव्हा ED गेली तेव्हा तिथं काही सापडलं तर नाहीच, परंतु लोकनेत्याच्या घरावर जर आपण चालून गेलो तर त्याचे काय परिणाम होतात हे केरळने दाखवून दिलं. EDच्या अधिकाऱ्यांना विजयन यांच्या घरी काही सापडलं तर नाहीच, परंतु ते जेव्हा घराच्या बाहेर पडले तेव्हा तिथून बाहेर पडणं त्यांना मुश्किल झालं. कारण निष्प्रभपणे लोकांच्यासाठी समाजसेवक म्हणून, समाजसेवा म्हणून डावे पक्ष राज्य करतात. स्वतःचे तोंबड्या भरवण्यासाठी, उद्योगधंदा म्हणून किंवा आपल्या येणाऱ्या अनेक पिढ्यांचं कल्याण करण्यासाठी डावे पक्ष राजकारणात नसतात आणि म्हणून मेवा मिळवणं हा त्यांच्या राजकारणाचा उद्देश नसतो. त्यामुळे EDला त्यामध्ये काही सापडलं नाही. हात हलवीत ED परत आली. परंतु तोपर्यंत जेव्हा केरळच्या जनतेला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली तेव्हा प्रचंड जनसमुदाय पिनरई विजयन यांच्या घरासमोर जमा झाला आणि त्यांनी EDच्या अधिकाऱ्यांना पळताभुई थोडी केली. खरं म्हणजे हा केरळचा जनतेचा किंवा सर्वसामान्य माणसावर विरोधी असला म्हणून काय झालं, परंतु त्याच्यावर तुम्ही जर चुकीच्या कारवाया कराल तर लोक सहन करणार नाहीत. लोक पिनरई विजयन यांच्या मागे ठामपणे उभा राहिले. असाच अनुभव 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये EDला आला होता. महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांना EDने चौकशीसाठी बोलावलं. निवडणुकीमध्ये त्यांनी जोमानं प्रचार करू नये किंवा शांत राहावं हा उद्देश होता. EDची नोटीस आल्याच्या नंतर शरद पवार यांनी जी भूमिका घेतली की आता EDनं चौकशी करण्यापेक्षा मीच EDकडे जातो, त्यांनी मुंबईच्या EDच्या कार्यालयाकडे जाण्याचं निश्चित केलं आणि प्रचंड जनसमुदाय त्या ठिकाणी मुंबईला
शरद पवारांच्या घरासमोर जमा झाला, तेव्हा ईडीनं आम्ही तुम्हाला बोलवलंच नाही अशा प्रकारची भूमिका ईडीला घ्यावी लागली. खरं म्हणजे चुकीचे आर्थिक व्यवहार होत असतील, घोटाळे होत असतील तर त्यांनी जरूर कारवाया केल्या पाहिजेत. परंतु फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यावर कारवाया करायच्या आणि सत्ताधाऱ्याच्या कितीही मोठ्या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करायचं, हा पक्षपातीपणा लोकशाहीसाठी घातक आहे. आपण देशभरात बघतोय, महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्याच्या मागे ईडी लागली. ईडीनं त्यांना सळो की पळो करून सोडलं. अनेक नेत्यांची नावं सांगता येईल, अजित पवार, छगन भुजबळ, आणखी बरेच नेते आहेत. परंतु ते सत्तेच्या बाजूला गेल्याच्या नंतर त्यांच्यावरच्या ईडीच्या कारवाया थंडावल्या. बंगालमध्येही तेच झालं, बिहारमध्येही तेच झालं, अनेक राज्यामध्ये ते होत आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला तर ईडीनं जेलमध्ये ठेवलं. दिल्लीचे शिक्षण मंत्री ईडीच्या कारवाईमुळे जेलमध्ये होते. परंतु जे नेते सत्तेच्या बाजूने आले, सत्तेच्या पक्षामध्ये आले, त्याच्यावर ईडीच्या कारवाया होत नाहीत. म्हणजेच या संस्था या पक्षपातीपणे वागत आहेत आणि त्यामुळे विरोधी पक्ष हे त्यांचे शिकार होत आहेत. महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या रूपानं ईडीला पहिला दणका मिळालेला होता. पिनराई विजयन यांच्या रूपानं केरळनं ईडीला दुसरा दणका दिला आहे. ईडी येड लागल्यासारखं का करते? तिनं जरा शहाणं व्हायला पाहिजे आणि जिथं जिथं चुकीच्या बाबी आहेत तिथं जर कारवाया केल्या तर लोक निश्चित स्वागत करतील. परंतु सगळेच विरोधी पक्षातले नेते हे काही कारवाईला घाबरणारे नसतात. जे राजकारण धंदा म्हणून करतात, ज्यांनी खरंच चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यांना ईडीची, CBIची भीती वाटणं साहजिक आहे. परंतु जे समाजकारण म्हणून राजकारणात आहेत, जे संपत्ती कमवण्यासाठी, आपल्या अनेक पिढ्याचं कल्याण करण्यासाठी किंवा धंदा म्हणून जे राजकारणात नाहीत, त्यांच्या मागं जर ईडी लागली तर ते आणि त्यांचे समर्थक जनता ईडीच्या मागं लागल्याशिवाय राहणार नाही. हाच धडा पिनराई विजयन यांच्या धाडीतून ईडीनं घेतला आणि ती शहाणी झाली तर त्यातून योग्य तो बोध घेतला असं म्हणता येईल. धन्यवाद.